वाद अधिका अधिक आनंद असावा तो धर्म मग हो जाते वर्म करिता स्वामी सवे वाद अधिकाधिक आनंद वदे वाघ देवी तुका विठ्ठली गौरवी करिता स्वामी सवे वाद अधिका अधिक आनंद विडाल विडाल पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संदाजिया त्यांच्या गुरुपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहाला दिलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचेतानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून सेवेचं महत्व प्रतिपादन करतात विडल महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज थोडा इको कमी करा बोलताना नॉर्मल लहान मुलं बोल ना शांत बस अशी आपल्या सर्वांची आन बान आणि शान राजांच्या या जयंतीच्या सोहळ्याच्या निमित्तानं हा भव्य दिव्य शिवजयंतीचा महोत्सव आपल्या सर्वांच्या सहकार्याने संपन्न होत आहे. गोजरेमळा मित्रमंडळ आयोजित हा भव्य दिव्य नामसंकीर्तनाचा सोहळा आणि या कार्यक्रमाचे आयोजक संस्थापक अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय समाजकारणामध्ये राजकारणामध्ये वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे आमचे अजयदादा गोजरे अजयदादा आणि त्यांचे समस्त मित्र परिवार सगळ्यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाला प्राप्त झालेलं स्वरूप थोडं थोडं पुढं सरकायतले हां बस सरकले विडालं 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 अनेक गावामध्ये अनेक प्रकारच्या शिवजयंत्या संपन्न होत असतात पण हिंदू धर्माला अनुसरून जर खरी शिवजयंती पाहिजे असेल तर गोजरे मळ्यामध्ये यावं लागेल. इतका सुंदर आणि इतका पारंपरिक कार्यक्रमाचं आयोजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्यान असा अत्यंत सुंदर आपल्या धर्माला साजेल शोभेल असा हा शिवजयंतीचा सोहळा विडावला थोडं पुढं सरकून घ्यावर आता म्हणजे एकदा सुरू झालं म्हणजे परत विक्षेप न सगळ्यांनी घ्या थोडं थोडं आपापल्या खुर्च्या घेऊन थोडं पुढं सरका मागं जरा जागा विडवलं 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 शिवाजी महाराज बस आता बोलू नका महिला मंडळ आता बसले शांत बसा सगळ्यांना विनंती आता बोलू नका सगळ्यांनी एक तासभर सगळ्यांनी थोडी शांतता राखा. अभंग तुकोबारायांचा सेवेचं महत्व सांगणार आहे आणि हा अभंग सेवेकरता का घेतलेला आहे तर ज्या राजाच्या जयंतीच्या निमित्तानं एवढा सुंदर आणि भव्य दिव्य सोहळा संपन्न होत आहे त्या छत्रपतींच्या जीवनामध्ये सुद्धा स्वराज्याची रयतेची गोरगरिबाची निस्वार्थ भावनेने सेवा घडली आणि त्या सेवेचं त्यांच्या जीवनामध्ये फळ मिळालं म्हणून आजचा हा अभंग विडावला. सेवा केल्याशिवाय कमी आवाज आयुष्यामध्ये मेवा भेटत नाही का छत्रपतींना समाज आजही विसरत नाही त्याचं हेच कारण आहे ज्याची खरी सेवा आहे समाजाची. अरे 395 वर्ष झाला अजून छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. राजाच्या याने धरती पावन झाली. जन्म दिलेल्या बापाला विसरणारे आपण माणसं आहेत, मान्य करा, माना डोलवा, बरोबर का नाही हो.
अहो आहेच, काय कांच्या बाप लक्षात नाही, पण शिवाजी महाराज म्हणलं की ते जागरूक होतात. याचं कारण स्वतःसाठी जर जगाल तर कुटुंब लक्षात ठेवीन, पण समाजासाठी जगाल चंद्र सूर्यापर्यंत लोक तुम्हाला विसरणार नाहीत. विडवलं कोण कोणाच्या जयंत्या करायला मोकळं नाही. परवा मला एक जण भेटला, म्हणला शिवाजी महाराजांची जयंती कस काय, शास्त्र असं सांगतं देवाची जयंती. मग शिवाजी महाराज देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव न होते, पण देवापेक्षा कमी बी नव्हती. कारण माणसाला देव बनायचं असेल तर जे गुण लागतात ते गुण त्यांच्या अंतःकरणामध्ये. नेतृत्व होतं, संयम होतं, दूरदृष्टी होती, चाणाक्ष होते, प्रेमाळू, मायाळू, दयाळू. जेवढे गुण आपल्या डोळ्यासमोर विशेषण माणसाच्या जीवनाला देवत्वाला प्राप्त करून नेतात, असे सगळे विशेषण छत्रपतींच्या जीवनामध्ये होते. मी म्हणलं राजे देव नाहीत, पण त्यांच्यामुळे देवळातला देव सुरक्षित राहिलाय. काही माणसं देव नसतात पण देवापेक्षा कमी नसतात, ते आमचे राजे आहेत. विडवलं शिवाजी महाराजांना महाराज ही पदवी ना जगद्गुरु तुकोबाराने दिली बरं का. अगोदर राजे म्हणायचे, शिवाजी राजे, राजा, छत्रपती, अनेक पदव्या, पण महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महाराज ही पदवी छत्रपती शिवाजी महाराजांना आमच्या तुकोबाराने बहाल करून दिली. विडवलं असा भक्ती शक्तीचा संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्या राजांची जयंती आहे. आपल्या हिंदू धर्मासाठी, महाराष्ट्रासाठी हा एक प्रकारचा सणच आहे मायबाप. त्याच्यामुळे 19 फेब्रुवारी महिलांना सुद्धा विनंती, दारासमोर सडा टाका, रांगोळी काढा, भगवी पताका उभारा आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करा. कारण राजा जन्माला येतोय म्हणल्यावर प्रजेनं आनंदानं आणि जल्लोषानं उत्साहानं स्वागत केलं पाहिजे. विडवलं आणि ही सेवेची ताकद आहे, म्हणून राजांना मोठेपणा आहे. ज्याची खरी सेवा त्याच्या भयकाय जेवा. सेवा असल्यावर घाबरायचं काय काम नाही. ऐका सेवेची ताकद. जगद्गुरु तुकोबारांचं कीर्तन लोहगावला, नीट ऐका बरं का. तुकोबारांची ठराविक जी प्रेमाची गावं होती त्याच्यातलं लोहगाव ते तुकोबारांचं आजोळे. राजांना कळालं तुकोबारांचं कीर्तन आहे. पुणे परिसरामध्ये राजांची स्वारी असरण जर वेळ मिळाला तर आवर्जून शिवाजी महाराज कीर्तनाला येत होते. हे कीर्तनाला न येणाऱ्या अतिशहानपणा करणाऱ्या पोरांसाठी ही चपराक आहे. राजेंचा आवडता विषय म्हणजे कीर्तन आहे. शिवाजी महाराज कीर्तन भक्ती करत होते म्हणून तुकोबारांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होते. आताच्या युवा पिढीने लक्षात ठेवा, कीर्तनाकडे तुम्ही का वळावं, तर ज्यांना आपण दैवत मानतो ते छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा कीर्तन या भक्तीचे भोगते होते आणि तुकोबारांचे लाडके शिष्य होते. राजे कीर्तनाला आले आणि कीर्तनात मांडी घालून बसले. राजांना आज जसं इथं सिंहासन आहे ना, असं कीर्तनात सुद्धा लोकांनी बनवलं असतं, पण छत्रपतीने सांगितलं मी छत्रपती आहे पण मंडपाच्या बाहेर. मंडपात प्रवेश केला. तुकोबारांचा भक्त, रेतेचा दास, पांडुरंगाचा सेवक या नात्यानं मी इथं येतोय. माझा मोठेपणा काय कामाचा हे आताच्या छत्रपतीने ध्यानात ठेवा. हे गावात काय काय पुढाऱ्यांची नावं घेतली नाही तर त्याने गावातलं सप्त सुद्धा बंद पाडले तर इथं. अहो शिवाजी महाराजांनी नावाच्या अपेक्षा धरल्याने तुझी अगरबत्ती कुठं लावतो आणि राजेंचे मावळे म्हणून घेतात त्यांचे विचार जापात तर त्यांना खरा आनंद आहे. विडवलं राजे कीर्तनाला आले. मोजके 4-5 मावळे सोबत आहेत. कीर्तन सुरू झालं. राजे रमले आणि माणूस रमतो. कीर्तन चांग, कीर्तन चांग, हो या अंग हरिरूप. आणि ऐका कीर्तनाची ताकद. ब्रह्मीभूत काया होता से कीर्तन, 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 भाग्यकारी रोनी देव ऐसा देव ऐसा देव ऐसा, ब्रह्मीभूत काया होता से कीर्तन.
मी भूत गाया होत से कीर्तनी. बसणारी माणसं फ्रेश बसा बरं सगळे असं जरा. का भुका लागल्यात आहे तुम्हाला? नंतर आहेत आमच्या आदे दादाने कार्यकर्त्यांनी जेवण ठेवलेत पण जरा कीर्तनात प्रसन्न बसा जरा. हातानं टाळी मुखानं नाम. हे काय व्याख्या नाही टुळू टुळू बघायला. हे कीर्तन नाही. हे निमा आम्ही करायचं असं निम तुम्ही करायचं असं. जरा प्रसन्न बसा. विडल एक माझ्या कीर्तन हसतच नव्हता. टाळी वाजवणार विठ्ठल म्हणेला. मला का टाळी वाजवणार? ते मला माझ्यावर कर्ज आहे. मग आम्ही फेडाव का काय? बोंबलत फिरला मूर्खा. इको कमी ठेवा. येत्यात किती जात्यात किती हिशोब ठेवू ना. 10 कामान 5 खर्च करा होईन का कर्ज? 10 कमी तो इच्छी पितो. तू काम टाळा नाही नाची आवाज. तुका म्हणे ताळा. ताळा म्हणजे हिशोब. ज्याच्या जिंदगीत गणित आहे ना त्याच्या आयुष्यात कधी फजिती होत नाही. हिशोब ठेवा. कीर्तनात प्रसन्न बसायचं. राजे कीर्तनात रमले. रमणं वेगळं झोपणं वेगळं बरं का. काय माणसं झोपत येतं डोळं झाकून असं झोपत येतं आणि त्याला विचारलं का नाही डोळं झाकून चिंतन करतोय. झपकिवला पाहिजे ह्याला चिंतन म्हणतात का मूर्खा? चिंतन वेगळं झोपणं वेगळं. लय आळशी माणसं काय कीर्तनात झोपतात. एक कापड दुकानदार होतं कधीच कीर्तनाला येत नव्हतं. मित्राच्या नादाने आलं आणि महाराजाला चिकटूनच बसलं. झोपलं म्हणे कीर्तनात आणि कीर्तनात स्वप्न पडलं. स्वप्नात गिरायक आलं आणि त्याने 2 मीटर पांढरं कापड मागितलं. त्याने महाराजाचा धोतरच वडलं. अरे काय झोपन काय तर्रा. काय काय अशा अवलादित्य जेवतानी झोपत येत म्हण. जेवतानी आम्ही एका गावात गेलो जेवायला. पुरणपोळ्याचा स्वयंपाक होता. स्वयंपाक अत्यंत सुंदर. आज जसं आमच्या माऊलीने केलं तर आमच्या अजय दादांच्या घरी अत्यंत सुंदर वारकरी मंडळींना संत भोजन झालं. पुरणपोळीचा स्वयंपाक. पोळी गिळून टाकली तर जाग्या विगरायची असला स्वयंपाक. आणि ते झोपाळू माझ्या शेजारी आलं. पुंडलिकावर देव म्हणून सर त्याने डोकला हाणला आणि त्याची टोपी पडली गुळवणीत. चुरीतोय 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 चुरीतोय. अंगठा मरगाळा वाटी वाकडी तिकडी परात उचलू उचलू आपटायची. मी म्हणलं ह्याची पोळी कस काय तोटा नाही बुवा. ते मनालाच म्हणायचा कुणी स्वयंपाक केला असं वाचल्या जड पोळ्यात. मी त्याच्या ताटात आता टेराकॉटची टूप ह्याच्या बापाने चुरली होती का? तू का बरं म्हणले माझी झोप पळून गेली. पळून या गेली झोप. पळून या गेली झोप. पळून या गेली झोप. पळून या गेली झोप. होते पाप आडते होते पाप आडते. पळून या गेली झोप. होते पाप आडते जेते वैष्णवाचे बार. जेते वैष्णवाचे बार. होते पाप आडले. होते पाप आडले. जेथे वैष्णवाचे जेथे वैष्णवाचे पळून या गेली झोप. आवाज म्हण. होते पाप आडते माझी झोप पळून गेली. राजे बोलू नका. राजे कीर्तनामध्ये रमले. नीट ऐका. जवळचाच एक जण माणूस फुटला आणि त्याने ती बातमी दुश्मनाला जाऊन सांगितली शिवाजी महाराज कीर्तनाला आलेत पकडा. ही काड्या करणारी जवळचीच असतात बरं का. जवळची नीट सांभाळायची. त्याला गुह्य माहीत असतं तेव्हा का फुटला वाटुबलच. आणि सध्या जवळचीच फुटत येत. जवळचा क्लिअर पाहिजे. विश्वास टाकणारा असा विश्वासघातकी नसावा. जवळच्या माणसाला सगळं माहित. मला एक सांगा महिला मंडळ आपल्या सुनाला स्वयंपाक येत नाही हे शेजारणीला कोण सांगताय बुवा? सासा हो बीबी माझा पत्रकार आहे का टीव्हीने बातमी दिली. पत्रकार घराताचा बिनपगाराचा फुल पत्रकार म्हणजे म्हातारी. गप्पा हाणाय गेले की कुठानं सुरू. तुझे सुनले भारे बन माझी लय बेकार आहे तुझे लय चांगली. तुझ्यासारखे मला भेटाय तिच्यासारखे तुला भेटले तू माग दिंडीत गे जाऊन मी गेली असते चलू चलू. तुझे लय चांगली पण तुला कळा नाही. तुम्हाला दुसऱ्याच्याच कशा चांगल्या दिसत. सासा हो
उलट सासऱ्याला सांगतो गल्लीतल्या बाल्या सुनबाच्या दोष सांगायचं नाही, तिचं कौतुक करायचं आणि म्हणायचं माझी सून लक्ष्मीच. हां, लेकीला काय करता, लेक दिवाळीला येते भांडं लावून जाते, चोंबडा करायसाठी येते. सुनबाई हीच माझी खरी लेक आहे, शेवटपर्यंत माझ्या आयुष्याला साथ देणार आहे. एवढं सुनबाईचं 2 वाक्य कौतुकाचा टाका, लगेच सुनबाई म्हणते आत्याबाई चहा देऊ का, तुम्हाला कॉपी देऊ का, लिंबू पिळून पोहे. म्हातारीला मी आगी केली सुननी, तिला खाता याय ना आणि हिला करता येईना, पण केली तिने का तर वर्णन केल्यामुळं ना. ही जगलं येडे गोड बोला. सोनानं बी सांगतो म्हातारी मी मरोस्तर काम करेन, तुम्ही म्हातारीचं कौतुक करायचं. जत्रेला यात्रेला तिचे लेक जावई घरातली सगळी गोळा झाली ना, तुम्ही फक्त म्हातारीचं वर्णन करायचं म्हणायचं. हां, काय होतं आमच्याकडं तवा. पण आज हे विश्व निर्माण झाले हे फक्त आमच्या आत्याबाईची कृपा आहे. आमचा सासऱ्यात असला तर भोळा, त्याला रुपयाचा सुद्धा व्यवहार कळत नाही. पण आत्याबाईच्या पायात लक्ष्मी आली, 5 एकराचे 25 एकर झाले आणि येल मांडवायला गेला ना आमच्या घरात सोन्याचा धूर निघतो. ही फक्त आमच्या आत्याबाईची कृपा. लगेच सुनबाई म्हणते आत्याबाई म्हणते सुनबाई एक काम करायचं, आजपासून तू भांडे घासायची नाहीत माझ्याकडं, खबरदार धुण्याला हात लावची आणि स्वयंपाक सुद्धा माझ्याकडे. मी इली म्हातारे चपात्या लाटू लाटू, सुनबाई टीव्ही पुढून म्हातारे चुली पुढून. तिकडं मालेक लागली तुझ्या त्या जीवर रंगाला, जी आम झाली म्हातारे दोरा नाही. मग म्हातारे इकडून म्हणली लागिर झालं जी. ही जगलं येड आहे, फक्त तुम्ही गोड बोला. आणि जवळच्या माणसाचे दोष कधी माणसाला सांगायचे नाहीत. जवळच्या जर एखादी गोष्ट चुकली तर माणसात वाच 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 त्याला बोलायचं नाही, त्याला बाजूला घ्यायचं. तुला माहिती ना माझा स्वभाव फटकळे, मी मग फडकून बोलन, तुला आता समजून वॉर्निंग देतोय, नीट राहा. जवळच्या माणसाची चूक एकांतात सांगा आणि गुण माणसात सांगा. माणसात म्हणायचं वा ह्याच्यासारखा माणूस नाही. 50% भांडणं जाग्यावर कमी होणार. आपण ह्याच्या उलट करतो, त्याच्यामुळे आपल्याकडे भांडणालाच कमी नाही. विठ्ठल जवळचा माणूस फुटला, बातमी दुश्मनला पोच, राजे कीर्तन आले, पकडा. राजे कीर्तन ऐका बरं का, ज्याची खरी सेवा. हजारो सैनिकांनी मंडपाला वेढा टाकला, पण पकडाय आलेल्यातले म्हणले थांबा, कीर्तनाच्या मध्ये राडा करू नका, म्हणजे जे विठ्ठल झाले पकडो तोपर्यंत नीट कीर्तन ऐका. मावळ्याने बघितलं मंडपाच्याकडे, अरे बापरे, म्हणजे आपल्याला पकडायला. मावळे वजनदार होते, त्यांच्या जीवाला ते भेट नव्हते. छत्रपतींची काळजी वाटत होती. ती काय ते ज्या दिवशी स्वराज्याची शपथ घेतली त्या दिवशी त्यांनी त्यांच्या मरणाला मिठी मारली. आपले मरण पाहिले मी, स्वतःच्या जीवनाला ते भेट नव्हते. त्यांचं वाक्यच होतं, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राजे आमच्या जीवाची आम्हाला काळजी नाही. आज जर तुम्हाला पकडण्यात आला तर उद्या महाराष्ट्र आम्हाला जा विसरेल. छत्रपतींना पकडेपर्यंत मावळ्यांनी काय केलं इतिहास साक्षीला आहे. ज्या ज्या वेळेस तुमच्यावर संकट आली, अगोदर आम्ही आमच्या छतेची ढाल केली. आज हे संकट आहे, आमचा नाविलाज आहे. हजारो सैनिक आहे ना, आपण 4-5 जण, काय करायचं. हे असे जीवाला जीव देणारे मावळे लागतात. त्यावेळेस आयुष्यात क्रांती होत होती. हे पाजित्यात म्हणून कुणी दुस्ती करीन. खैरे वांडे मित्र पैशासाठी स्वार्थी लाबाड आता काही कमी झाल्यात आहे का. जे बचाले मोठा धंदा तर बहीण म्हणे दादा दादा, सब पैसे के भाई, दुस्ती अशी नसावी, दुस्ती निस्वार्थ असावी. विडवलं मावळे बी वजनदार होते हो, ते काय बारीक होते काय. मावळे काय सामान्य होते का. वाघा संघ कुस्ती खेळायचे, उसाची मुळे हाताने पिळायचे, इको कमी ठेवा, हांडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे आणि छत्रपतीला जाऊन मिळायचे. असे वजनदार मावळे होते. तानाजीनं बाजीनं उसाची मुळी धर कर 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 उसाची मुळी पिळीत होता. आताच्या पर्यंत ऊस तुटा नाही. टिपरू धर तर कण त्यात. अयो एकाने गुडघ्या ऊस आणला, त्याची वाटी सरकली खटकून. त्याला जगतो रे तू, ऊस तुटाना कांदा फुटाना कोणी लोटाना कागद फटाना, जगतो तरी कशाला तू. शरीर संपदा तरी कुठं राहिली तोरणा. ही व्यसनाच्या हारी जाऊन पोरांच्या आयुष्याची बरबादी झाली. काय ताकद होती हनुमंतरायांना. दुसऱ्याच्या गावात गेले माणसं डिरिंग करीत ग बसतात. नको रे गाव, दुसऱ्याचे झपके होताना आपल्याला येडेवणी करायला ग. हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, दाढी
दाढी रावणाची जाळी, जागेवर बुका गेला रावणाच्या दाढीचं, गाव बिजाळलं, जाळलेली लंका, धन्य धन्य म्हणे तो का. एवढी ताकद का होती हनुमंत? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगड पडला तर धड दिशेन दगड फुटत होता. दुधात ताकद होती. आता आईचं दूध राहिले का पोरांना? बाटली, जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टोपणात बदल होतो. रबर जतन पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची बाटली त्याच्या तोंडात कोंपायची, पोरग झुळीत फेकायचं, आईने बसायचं वाटा व्हॉट्सअप खेळत. ते पोरग एकटंच नुसतं वर पत्र्याकडे बघत हे करतं, त्याला काय सुधारणा. मम्मी कुठे गेली ती कळा ना, पप्पाचा मेळ नाही. आणि ती एकटेच पोरग झुळीत. पोरं बी बघा तुम्ही पहिल्यासारखे गुटीत राहिले, त्यांची डोकी मडक्यावर नाही झाल्यात आणि हातपायच्या काड्या सुका करता तुका हरता. कमर दबल्या ते ढिरीत फुगल्या ते, वाकडी तिकडे झाले तर येड्या बाबळीवानी खपक्याच्या खपक्या गुटगुटीत पोरं तरी कुठं राहिले ते. आणि तसल्या खैऱ्या पोराकडे बघून आई म्हणते माझं वाघाचं पिल्लू कसं बघत आहे, चव आली तुझ्या वाघाला. वाघ कसा शेंबडा असतो का नाकातला, मला ढेरी सांडला आणि तेच तर तोंडात बोटं घालीत माझं वाघाचं पिल्लू. ते झालं वाघाचं पिल्लू, म्हणजे ही कोण झाली? वाघीन. आणि पतिदेव वाघ 24 तास पिऊन कुठं येत गांधावाली माळकरी. अरे प्याल्यावर तुला आमचाच का मुळा उठतो. याश्री वाघन वाघाची पिलं झाले तर इथं पोरं बी काय, त्यांना काय आईच्या मांडीव खेळायला भेटत आहे का काय? आईच्या पदराच्या मायेची उभ राहिली का? आता आई जीन पेंटवर रे. आई तरी कुठं आई राहिली? आई झाली मम्मी, मम्मी झाली मॉम. धर्माचं पुरं वाटोळ झालं. काहीच कळाय मार्ग नाही म्हण. कोण कोणाचे कपडे घालते हेच कळा ना. परवा पुण्यात कीर्तन, हे असे 2 भाग कसे आहेत? असेच 2 भाग, पुरुषांचा भाग महिलांचा भाग. पुरुषांच्या विभागामध्ये एका बापाच्या मांडीवर त्याचं पोरग बसलं होतं, लयच मोठमोठ्याने रडायचं. आम्ही म्हणलं ते किती रडतंय, त्याला त्याच्या मम्मीकडे द्या की. तेव्हा मला मीच मम्मी या. आता जीन पॅन्ट, टी शर्ट, बॉबकट, हेडफोन, गॉगल, मला काय माहिती मम्मी का पप्पा आहे. बारा कोण कोणाचे कपडे घालतंय बुवा? तुम्हाला तुमची कपडे पुराणा काय? ह्या गरिबांच्या कपड्यावर का तुम्ही अत्याचार अतिक्रमण करताय बुवा? ज्याची त्याची मर्यादा, लक्ष्मण रेषा, आयुष्याला काहीतरी सीमा, मर्यादा, धर्म, आचार, सदाचार, विचार पाहिजे ना. उगा काहीतरी मूर्खपणा असला, भावलाटपणा करायचा आणि लोकांनी म्हणायचं तिले स्टँडर्ड नाही, ती डोक्यात आऊट झाले तर विठल. नाही, धर्म मातेत घातला म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र शासन पुरस्कार देणार आहे का? तुम्ही लय मूर्खपणावाने माकड चाळे केले म्हणजे समाजात तुमचं लय वजन बसणार. काय तरी उग आचाराची विचाराची बैठक नाही ना, असला मूर्खपणा करायचा. सध्या कसल्याला आलंय पियाव फुटलंय मरणाचं. सकाळी सकाळी कपाळाला गंध, गळ्यात माळे, मारुतीचं दर्शन घेतो. लोक म्हणतात येडे ती बोंबलत फिरता, असंच देव करीत बिनकामाचं. आणि तुम्ही बापाला हाना, लोक म्हणतात तो स्टँडर्ड आहे बरं का. अरे त्यांनी बाप चोपला, आईवर धावतोय तरी स्टँडर्ड. हे सध्या कलियुगाचा महिमा आहे. विडल हे राहिलं नाही, त्याच्यामुळे खूप अवघड परिस्थिती झाली म्हणा. आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक नाही. मी तर स्पष्ट मतच आहे, आपल्या धर्माला आपण धोकादायक आहे. दुसऱ्या धर्माला टाइम राहिला ना, आपल्या धर्मात काड्या करायचा, त्यांना त्यांचा टिकवायचा पडलाय. आणि हिंदू धर्म वाढवण्याची जी गरज नाही, फक्त आहे तो बुडवून देऊ नका एवढं वाक्य लक्षात ठेवा. पहिलाच मोठा आहे आपला धर्म. वाढवायला आपण काय लय ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहेत, पण अवतार नाहीत कृष्णाचे. आपण धर्म वाढवायला निघालो. वाढवूच नका, आहे तो टिकवा. आणि टिकवलेला संतांनी फक्त बुडवू नका एवढं कार्य करा. विडल कित्येक जणांच्या घरात रोज हरिपाठ होतो, कित्येक जणांच्या घरात रोज हनुमान चालीसा होते, कित्येक जणांच्या घरामध्ये रोज तुळशीला पाणी घातले. ह्याचा विचार करा. दुसऱ्याला काय नाव? आपल्या धर्मावर आपली किती निष्ठा आहे. नुसतं टीका करून आणि दुसऱ्याकडे बोट करून जमत असतं. आपली निष्ठा आपोआप वाढवा. दुसऱ्याच्या रेषा बारीक करू नका. आपली रेषे मोठका ऋषी, आपली जी रेष आहे ती मोठी करण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. हो. आणि हे इको कमी ठेवायचा. शब्दात शब्द मिक्स होते, इको अजिबातच देऊ नका बोलताना. गायन करताना द्या, फक्त बोलताना झिरोवर ठेवा. आणि ही धर्म संस्कृतीची परंपरा आपल्या अंतःकरणामध्ये रुजवण्याचं काम या मॉनिटरला आवाज द्या कीर्तनाच्या माध्यमातून केलं जातं. म्हणून या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्तानं हा भव्य कीर्तन सोहळा आयोजित. निर्व्यसनी जीवन जगा, शरीर संपदा कमा मावळ्यांसारखी. माझ्या छत्रपतीला सुपारीचं व्यसन नव्हतं, मावळ्यांना सुद्धा ताकीद दिली होती. व्यसन करायचं असेल तर सैन्यात राहायचं नाही. असा राजा जरब होता, राजाची दहशत होती. प्रेम तिथं प्रेम, नेम तिथं नेम, चुकीला माफी नाही. हे छत्रपतींचं जीवन आहे. मावळ्यांवर सुद्धा जरब होती की चुकीचं पाऊल आपल्याला उचलता येणार नाही. म्हणून राजे नुसते राजे नाही तर जानता राजा. निर्व्यसनी जीवन जगा.
आणि आता दारू पिऊन शिवजयंतीला डीजे पुढे नाचायचं. राजांना खरं शिवजयंतीचा आनंद होईल का हो? ज्या राजाला कसलंच व्यसन नव्हतं, असली शिवजयंती करून तरी काय उपयोग आहे? करायची असेल त्या गोजरी मळ्याने केली अशी सात्विक शिवजयंती करा, ज्याचा आनंद छत्रपतींना होईल. एवढा हजारो समाज इथं बसायला जागा नाही, लोकांना पुढं सरकावं लागतंय. ही सात्विक शिवजयंती, हे धर्माचं अधिष्ठान हे आमच्या अजय दादाने त्यांच्या मित्र परिवाराने निर्माण केलं. म्हणून संप्रदायाच्या वतीने सुद्धा तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. विडावलं हो, कारण राजेंचा जो आवडीचा विषय कीर्तन, तो तुम्ही शिवजयंतीला साजरा करताय. अशा शिवजयंतीला राजेंना आनंद आहे ना. त्या शिवजयंती वेळे तरतऱ्याच्या झाल्यात, मंडळ तरी कुठे सुतात राहिले. ते टेस्ट खाली पत्त्या घेत येतं, पिऊन आरती. कधी राजांना आनंद होईन दो. मंडळ सुद्धा सात्विक असावं, माणसं सुद्धा विचार संपन्न असावी. मायबाप निर्व्यसनी जीवन जगा, खातो गुटका वाईट खाण्या, जिवेला चटका, खेळतो जुगार मटका, संसार होतो ना फटका. अरे देणं व्यसना झटका, व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन. ह्याच्यात काय बेटन गुटखा खाल्ला तोंड पुटन, दारू पेला लेवर पुटन, चांगल्या कामाताला बंधन तुटन. मित्रमंडळ चांगले ठेवा तर सुरुवातीला पाचत्यान ताडी, तुमची वळखत्या नाडी. दारूतल्यातून गोडी एकावं लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी. अर लावून त्या दारूला काडी, धरण्यानवा तुकोबाची जोडीन, मंकळन परमर्ताची गोडी. हा, निर्व्यसनी जीवन जगा. आणि एक आपली किती 4-5 दिवसाचा आहे ना, 5 दिवसात 6 दिवसाची शिवजयंती. माय बापा एकच वाक्य सांगतो, 6 दिवसामध्ये तुम्ही कीर्तन कराने व्याख्या ते किती मोठे आणले ह्याला खरी किंमत नाही. 6 दिवसामध्ये परिसरातल्या किती तरुण मुलांनी व्यसन करायचं सोडून दिलं, ही खरी शिवजयंती. चांगला संकल्प जीवनात करा तर राजांना आनंद आहे. आम्ही जाम झालो सांगू तुम्ही पॅक झाले. ऐकू तुम्ही काय कमी कीर्तन ऐकताय का? युट्यूबला कीर्तन, इंस्टाला कीर्तन, झिटॉकीला कीर्तन, जलमाला कीर्तन, मियाला कीर्तन, बड्डेला कीर्तन, वाढदिवसाला कीर्तन, पूजेला कीर्तन, वास्तुचिंतेला, गोड जेवणाला आणि गंगा पूजनाला नुसती कीर्तनच आहेत. आम्ही जाम झालो आरडून तुम्ही पॅक झाले. ऐकू तुम्ही काय कमी महाराजा वाटा लावल्यात का? मिली ना चांगली आरडू खलास करून टाकली तुम्ही. पण माना डुलू आम्हाला सुद्धा वाटा लावताय तुम्ही. माना तर इतक्या डुली होता की आम्हाला बी वाटतं किती पटत आहे ह्यांना. पटत पण मंडपात आहे तोपर्यंत खरं आहे, पटलंय. व्यसन करणं वाईट आहे. मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हाताव आणि इडा मळता गप्पा सुरू. हे लय लांबून महाराज येतात रे बाबा तंबाखू मळतानी. आणि आम्हीच सांगितलं व्यसन करू नका. हा, अजय दादाने आपल्या मित्रमंडळाने चांगले निवडून महाराज आणले ते. तंबाखूवारी निवडत ते आम्हाला. ते दुसऱ्या दिवशी आलं तर ते जरा बारीकच पिल्लू होतं र, पण लय झपकिवलेलं का आपल्याला. दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं नाही व्यसन करू नका. हा गप सांगतच असत्यात. होय म्हणायचंच असतंय बाबा. आपण बी चांगलं वागले, त्यांनी तरी कुणाला सांगाव नीट वागा. वाईट वागणारी आहेत म्हणून तर चांगलं वागण्याला किंमत आहे. त्यांचं नको म्हणावं की त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. नका करू ना अशा आयुष्याचा, असं करू नका. एकानं तर लाजावं, एकाने तरी आमचा एखादा शब्द मनाला लागून घ्यावं आणि परिवर्तन घडवावं. एक वाक्य सांगा, माणसामध्ये परिवर्तन व्हायला अख्खं कीर्तन कधीच कामाला. एक शब्द लय झाला हो, एक वाक्य लय झालं, ते बंदुकीची गोळी अशी मनाला चाटून गेली पाहिजे, तसा शब्द मनाला चाटला पाहिजे. तेवढ्यात झापड उघडून बदल. अख्ख्या 2 तासाच्या कीर्तनानं तुम्ही बदलणार नाही. एक वाक्य, एक शब्द असा लागला पाहिजे. त्यासाठी थोडा लाजणारा माणूस पाहिजे. जो बिनलाजा असतो त्याला निसुक म्हणतात, कोडगा. त्याला काहीच सांगा ते तीळ मात्र सुद्धा बदलत नाही. कोडगा कसा असतो सांगू का? एका बाजारात एक म्हातारे पीर काय बसले होते. एक चोर तिथे गेला, लोकल चोर भुरट. एक पीर उचला गेलं पळून. म्हातारी जुन्या काळातली वजनदार होती. धरला चोराला, चप्पल काढली, असा हाणला, इतका हाणला म्हाताऱ्याची चप्पल तुटली. त्यावेळेस म्हाताऱ्याने हाणायचं बंद केलं. भर बाजारात मार खाल्ला. आणि पिरू किती रुपयाचा? 2 रुपयाचा. बाकीचे म्हणले मूर्ख बेअक्कल, कळत नाही म्हणले. 2 रुपयाचा पिरून भर बाजारात मार खाला. ते मला ग बसा, माझं काय गेलं? म्हाताऱ्याची चप्पल तुटली. हाय का नाही? कोडग्याचा शिरोमणी. म्हणजे ह्याला काय सांगितलं हे बदलन बो. आता अशी माणसं वाजत असे बंब कोणी नाही ऐकते कानी हा करून सांगितो का तू बरा आहे. पुन्हा तेच सांगतात, पण समाजाने ऐकलं नाही. पण असं करू नका. शिवजयंतीच्या निमित्तानं निर्व्यसनी जीवन जगण्याचा आपल्या जीवनामध्ये संकल्प करा, तर खरी ही शिवजयंती. विडावलं मावळे वजनदार राजे कीर्तनात बसले. तुकोबारायांचं कीर्तन पकडायला सैन्य आले. हे तर आपला मूळ विषय.